श्रींच्या प्रगट दिनानिमित्त लाखो भाविक एकत्रित आल्याने मोठ्या प्रमाणात दिले जाणार बालकांना पोलिओ डोस सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाचा उपक्रम। संतनगरी शेगावमध्ये श्री संत गजानन महाराज यांचा 146वा प्रगट दिन उत्सव साजरा होत आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक मोठ्या संख्येने संतनगरीत दाखल झाले आहे। पण याच वेळेस आज 3 मार्च पोलिओ लस दिन साजरा होत आहे। त्याकरिता संस्थेच्या परिसरामध्ये आलेल्या भाविकांसोबत त्यांचे 0 ते 5 वर्ष वयोगटातील बाळ या पोलिओ डोस पासून वंचित राहू नये याकरिता देखील व्यवस्था केली आहे, ज्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। भारत हे पोलिओ मुक्त राष्ट्र असल्याचे म्हटले जाते, परंतु जगात अजूनही असे काही देश आहेत जिथे या गुंतागुंतीच्या आजारापासून पूर्णपणे मुक्ती मिळणे अद्याप शक्य झालेले नाही। अनेक दशकांपासून जागतिक आरोग्य संघटना आणि जगातील जवळपास सर्वच देशातील अनेक सरकारी आणि गैर सरकारी संस्थांनी या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी आणि प्रत्येक बालकाचे या आजारापासून संरक्षण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत। मुलांना लसींचे संरक्षण मिळावे यासाठी अनेक आरोग्य आणि सामाजिक जागृती कार्यक्रम आणि मोहिमा राबवल्या जातात। या मोहिमेला दिशा देण्यासाठी आणि पोलिओ निर्मूलन आणि पोलिओ लसीकरणाबाबत जागतिक स्तरावर लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने पोलिओ जनजागृती दिवस साजरा केला जातो। हा दिवस माता आणि मुलांसाठी एक निरोगी भविष्य असा फलदायी दिवस म्हणावा लागेल। संतनगरीमध्ये एकीकडे राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक आले असताना नेमकं बालक या 3 मार्च रोजी दिल्या जाणाऱ्या पोलिओ डोस पासून वंचित राहू नये याकरिता विशेष कक्ष उभारून तिथे बालकांना हा पोलिओ डोस दिला जात आहे। तर दुसरीकडे प्रगट दिनाचा उत्साह देखील मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात येत आहे। त्यामुळे आध्यात्मिक नगरी प्रति पंढरपूर हे बालकांचे देखील आरोग्य एका अभिनव पद्धतीने जपल्या गेल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही। RC24 न्यूज करता सूरज देशमुख, बुलढाणा।